परभणी शहरात संविधान अवमान घटनेनंतर बुधवारी आंदोलन झाले। यात तोडफोड आणि नुकसानीच्या प्रकरणात नवा मोडा ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता। यात एक आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली होती। हा आरोपी कारागृहात कोठडीत होता। त्याला जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी आणले होते। त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। ही घटना शहरात तसेच जिल्ह्यात समजताच अनेकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली। यानंतर आंबेडकरी चळवळीतील शहरातील प्रमुख नेत्यांनी जिल्हा रुग्णालयात गाठून पोलीस आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय। सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय 36 राहणार भोसरी जिल्हा पुणे परभणी असे मयत इसामचे नाव असल्याची माहिती पोलीस आणि सूत्रांनी दिली। ही घटना रविवारी सकाळी समजताच पोलीस दलाने सुद्धा जिल्ह्यातील आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या बस सेवा त्वरित बंद केली आहे। जिल्हा रुग्णालयात दुपारी 12:30 वाजेपर्यंत आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते पदाधिकारी यांच्यासह युवकांची गर्दी झाली होती। याच दरम्यान इसामच्या मृत्यूनंतर इन्स्पेक्ट कॅमेरा शवविच्छेदन पूर्ण व्हावे यासाठी आता सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली आहे। नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमप हे रविवारी सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान परभणी दाखल झाले होते। त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली। त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी संवाद साधून ते पोलीस अधीक्षक कार्यालयात रवाना झाले आहेत। शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथे व्हावे अशी मागणी केली आहे। त्यानंतर या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे।